नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर आज मी आलो आहे बेलापूर येथे आणि नवी मुंबईची थोड्याच दिवसापूर्वी मेट्रो सुरू झालेली आहे आणि या मेट्रोचा पहिला प्रवास मी करणार आहे. तर चला सोबत तुम्हाला पण घेऊन जाणार आहे आणि नवी मुंबई मेट्रोमध्ये कशाप्रकारे सुखसुविधा आहेत आणि त्याच्यानंतर तिकीट काय आहे आणि ही मेट्रो कुठपर्यंत जाते, तर अशी संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बेलापूरपर्यंत मी बाईकने आलेलो आहे. मी आपली ओला घेऊन आलेलो आहे आणि इकडे पार्क केलेली आहे आणि इथं चांगली पार्किंगची सुविधा आहे. 2 व्हीलरची 10 रुपये आहे आणि ह्या साईडला 4 व्हीलरची पार्किंग आहे, तिकडे 15 रुपये आहे. तर 15 रुपये त्याचा रेट आहे, मी आताच विचारलं आहे. आणि बेलापूर स्टेशनच्या अपोजिट साईडलासुद्धा पार्किंगची सुविधा आहे, ती पण खूप मोठी पार्किंग आहे. जर तुम्ही स्वतःच्या पर्सनल गाडी येत असाल आणि इथून तुम्हाला मेट्रोचा प्रवास करायचा असेल तर तोसुद्धा पॉसिबल होणार आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला NMMTचा बस स्टँडसुद्धा भेटतो, जे बेलापूर स्टेशन आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे, ते एक बस स्टँड आहे इकडे. त्यानंतर ह्या साईडला आपल्याला ऑटो पाहायला भेटतात. लोकल रेल्वेचं जे बेलापूर स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूलाच हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि याचे जाण्यासाठी इथे स्टेअर्स आहेत. त्याच्यानंतर इथे एक लिफ्टची सुविधा आहे आणि खाली सुलभ शौचालयसुद्धा अवेलेबल आहे. आणि त्यानंतर बस स्टँडच्या इकडेसुद्धा एक लिफ्ट आहे आणि त्याच्यानंतर एक स्टेअर्स आहे. तर चला स्टेशनच्या आतमध्ये जाऊया. इथे तुम्हाला स्टेअर्स बघायला भेटतात. इथं स्टेअर्स आहेत, त्याच्यानंतर एक एक्सलेटर आहे. एस्केलेटरवरनं आपण जाऊया. आता एस्केलेटरवरनं वरती आलो आहे आणि आता फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. फर्स्ट फ्लोअरला आल्यावर इथं चेकिंगचा एक डिपार्टमेंट भेटतो आपल्याला. अजून तिकीट काउंटर आणि त्याच्या बाजूलाच तिकीट काउंटर आय थिंक असावं, कारण मला तिकीट काढायचं पण आहे. इथे 2 एंट्री आणि एक्झिट आहेत. ही एक एंट्री ही बस स्टँडकडून आहे आणि ही आपल्या स्टेशनकडून आहे. आणि इथं आपले रेल्वेचं हे आहे, तिकीट घर आहे आणि इथं दिव्यांगांसाठी सेपरेट आहे आणि त्याच्यानंतर आपल्या एक नॉर्मल लोकांसाठी एक 3 लाईन आहेत. आणि स्टेशनसुद्धा किती आहेत, एक जवळपास 10 स्टेशन आहेत. तर आपलं तिकीट आलेलं आहे. सिंगल वेचं तिकीट आहे ते 40 रुपये आहे. आणि इथं स्टेशन्स आहेत आपले. बेलापूर स्टेशनपासून सुरुवात होतं ते, त्याच्यानंतर बेलपाडा, त्याच्यानंतर केंद्रीय विहार आणि तसं जाता आता तलोजा, त्याच्यानंतर शेवटची पेंदर स्टेशन आहे. इथं अजूनपर्यंत रिटर्नची सुविधा नाही, रिटर्न तिकीटची. मी रिटर्न तिकीट काढायचा विचार होतो पण रिटर्न तिकीट अजून अवेलेबल नाही. सो सिंगल 40 रुपीज आहे. आणि आता बाकीचे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तिकीट इथं विचारू शकता वेगवेगळ्या स्टेशनची. मी डायरेक्ट लास्ट स्टेशनचं तिकीट काढलं. अलाउड नाही का? एंट्री झालेली आहे आणि गोप्रो आपला बंद केला आहे, बोलते अलाउड नाही आहे. मी मोबाईल सुरू केला आहे. आपल्याला काय टेन्शन नाही, आपण काय बिंदास राहायचं. ठीक आहे. तर आता हे आलो आहे इकडे. बाकीच्या स्टेशनला आपण आता घाटकोपरला वगैरे नवी जी मुंबईची मेट्रो आहे तिकडे गेलो होतो, तर तिकडे अशी दुकानं वगैरे बघायला भेटतात. अजून इकडे काय डेव्हलप झाले नाही, हे सर्व खालीच आहे, ते बघायला भेटतं आहे. आणि हा एक आहे स्टेअर्स आणि इथे अपोजिटला आहे. तर आपण एस्केलेटरवरूनच जाणार आहोत आणि हे तिकीट तुम्हाला दाखवते. त्याच्यावर काय लिहिलं आहे, नवी मुंबई मेट्रो. चला, नवी मुंबई मेट्रोचं हे तिकीट 40 रुपीज बघा. आणि ऑपोजिट साईडला आहे सिडको लिहिलं आहे आणि नंबर आहे समथिंग. आणि गाडी पण आलेली आहे, लोक दिसत आहेत. चला, मेट्रो लागलेली आहे डायरेक्ट पेंदर. ही आपली मेट्रो आहे आणि जाऊया मध्ये. ओके, फायनली स्टार्ट. ओके, सर्वजण मोबाईल करतात, सर्वजण फोटोशूटच करतायत. इथून स्टार्ट आहे, पूर्ण दिसतंय बघा स्टार्टपासून. ओके, कोणच नाही मध्ये उभं, गर्दी नाही ना त्याच्यामुळे मध्ये पण उभं नाही. व्ह्यू सुरू होणार आहेत आता. जास्त व्ह्यू इकडून भेटणार आहेत या साईड. ओके, हे आपलं CBD बेलापूर आहे, सेंट्रल बिझनेस ऑफ डिपार्टमेंट, सायन पनवेल हायवे. जबरदस्त दिसतंय ना. वाव, व्हॉट अ व्ह्यू. पहिलं स्टेशन आले, 2 मिनटावर आहे. बेलापूर स्टेशनपासून 2 मिनटावर आहे. इथं प्रत्येक ठिकाणी नुसते इन्स्ट्रक्शन भेटले जातात आपल्याला की हे काय ना काय चालूच असतात इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर इथे उभे राहू नये इन्स्ट्रक्शन आहे, सेफ्टीचे इन्स्ट्रक्शन प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर नवी मुंबई मेट्रोचं हे दिलेलं आहे पूर्ण. आपल्याला ग्राफ बघायला भेटतो. चला आता पाठीमागून पुढे जाऊया पुढच्या साईडला. नवी मुंबई मेट्रोची एकूण 11 स्थानके आहेत आणि एका मेट्रोमधून 1100 प्रवासी प्रवास करू शकतात. ही मेट्रो सकाळी 6ला सुरू होते आणि रात्री 10 वाजेपर्यंत हिचं टायमिंग आहे. पुढच्या साईडला जास्त गर्दी आहे. आता बेलपाडा स्टेशनला आलो. या मेट्रोचं काम 2011ला सुरू झालं होतं आणि नोव्हेंबर 2023ला हिचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
मी मेट्रोच्या पुढच्या साईडला येऊन थांबलेलो आहे, जिथून आपली मोटरमॅनची केबिन आहे. खारघर स्टेशनला जायचं असेल ना तर बेलपाडा स्टेशन जवळ आहे आणि नियर बाय स्टेशन खारघर स्टेशनसाठी बेलपाडा आहे. तर हे इथून नंतर मग स्कायवॉक आहे, स्कायवॉकवरनं आपण त्या साईडला जाऊ शकतो. आता येईल उत्सव चौक. हे उत्सव चौक स्टेशन आहे. पण इथून उत्सव चौक जवळपास अर्धा किलोमीटर आहे आणि तो जबरदस्त व्ह्यू आहे, तो आपण टिपण्याचा प्रयत्न करूया आता. हे मला वाटतं चालू नाही स्टेशन, कारण कोणच दिसत नाही. हे स्टेशनचं टिपिकल आहे, जे मुंबई मेट्रोमध्ये बघायला भेटतं ना तशा प्रकारे. आता हे केंद्रीय विहार येणार आहे ते उत्सव चौक. सो इथं ब्लिंकिंग होते. हे नॉर्मल मेट्रोमध्ये बसलं असेल तर ते सेमच आहे. हे काय गप्प बसत नाहीत. एक स्टेशन गेल्याच्या नंतर सुरू होतात मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये, त्याच्यामुळे काय बोलायला भेटत नाही. तर आपली मेट्रो बेलापूर स्टेशनवरनं 4:30 वाजता सुटली होती आणि आता ऑलमोस्ट पेंदरपर्यंत किती टाईम लागतो ते पण बघणार आहोत. सो 4:30 हा बेलापूरवरनं टायमिंग होता. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक स्टेशन गेल्याच्या नंतर तुम्हाला बजरिंग होते की कुठला स्टेशन पुढचा येणार आहे आणि प्रत्येक स्टेशन 2-2 मिनटावर आहे. तर आता सेंट्रल पार्कला आलो आणि सेंट्रल पार्कला आपलं टायमिंग झालेलं आहे 4:45, म्हणजे 15 मिनटामध्ये बेलापूरवरनं आपण सेंट्रल पार्कला येतो. आणि खारघर का स्टेशन आलं. तर ऑलमोस्ट आहे ना बेलापूरपासून जे स्टेशन लागतात ना पहिले म्हणजे हे 4-5 स्टेशन, तर जास्त पब्लिक उतरत नाही आहे. तर ऑलमोस्ट तलोजामध्येच पब्लिक जास्त आहे सुरुवातीला तरी, कारण अजूनपर्यंत एवढं इकडे काय कनेक्टिव्हिटी झाली नाही सुरू, कारण बिल्डिंग्स वगैरे आहे ना. त्याच्यानंतर जेव्हा सेंटर पार्क सोडलात ना की इकडे बिल्डिंग नाही आहे, त्याच्यामुळं इकडे काय अजून लोक नाहीत. 35मध्ये आता बघूया पुढे. हे सेक्टर 35 आहे खारघरमधलं. अमनदूत म्हणून स्टेशन आहे, तर हे एक आलेलं अमनदूत स्टेशन. तर प्रत्येक स्टेशनच्या बाजूला आहे ना फ्री लँड आहे, म्हणजे ते डेव्हलप झालेलं नाही, ते स्टेशनसाठी ठेवले असावे रिझर्व. त्याच्यामुळं इकडे जास्त लोक येत नाहीत सध्या तरी. तर पण त्याच्यानंतर ही डेव्हलप लँड झाल्याच्या नंतर मग इकडची गर्दी वाढणार आहे 100. आणि आता पेठाली स्टेशन आहे जो सेकंडला स्टेशन आहे या मेट्रोचा. नदी क्रॉस केली ना इकडची की हे फेज 2 आहे. जबरदस्त व्ह्यू आहे इकडचा. हा फेज 1 आहे आणि हा फेज 2 आहे. आणि फेज 1मध्ये पेठाली स्टेशन आहे आणि फेज 2साठी पेंदर स्टेशन आहे. आणि आता आपण पेंदर स्टेशनला पोहोचणार आहोत. ऑलमोस्ट लास्ट स्टेशन आहे मेट्रोचं या. ओके, तर हे पेंदर स्टेशन शेवटचं स्टेशन आहे आता मेट्रोचं, पण अजून पुढे सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे पुढे पण मेट्रो जाणार आहे. बेलापूर स्टेशनवरनं आपण 4:30ला निघालो होतो आणि पेंदर स्टेशनला आपण 4:55ला पोचलो. त्याच्यामुळं जवळपास 25 मिनटाचा प्रवास. तुम्ही जर बेलापूर स्टेशनवरनं जर पेंदरला किंवा तलोजाला यायला निघालात ना तर तुम्हाला 52 नंबरची बस पकडावी लागते बेलापूर स्टेशनवरनं. जवळपास 1 तास लागतो आणि हा प्रवास तब्बल 25 मिनटात होतो. 5 मिनटानंतर पेंदर स्टेशनवरनं हीच मेट्रो आता रिटर्न बेलापूरला जाणार आहे. सो 5 मिनटाचा गॅप असतो. त्याच्यानंतर इथे दिव्यांगांसाठी सुद्धा आपल्याला सीट बघायला भेटतात. अशा कोपऱ्यामध्ये 2-2 सीट्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी रिझर्वसुद्धा सीट आहेत. आता पेंदर स्टेशनवरनं रिटर्नचा प्रवास सुरू केला आहे आणि हा प्रवाससुद्धा 25 मिनटाचा होणार आहे. म्हणजे 25-50 मिनटात तुम्ही तलोजा बेलापूरवरनं तलोजावरनं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना, परत बेलापूरला येऊ शकता. ओव्हरऑल जो मेट्रोचा लुक आणि हे आहे ना ते नवी मुंबई मेट्रोमध्ये जर तुम्ही प्रवास केला असेल ना तर तो सेमच येईल. आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये प्रवास करताय तर तुमच्यासाठी हा खूप चांगला प्रवास असेल. बाहेरचा व्ह्यू बघा. आय डोंट नो, इथे एक ही मेट्रोचं हे ब्रिज दिसतंय, ही खाली जाते आणि ही वर आहे. काय माहिती अजून चालू नाही झालेलं. इकडे बघा, इकडे ही एक आहे, खाली एक आहे. ही कुठेतरी मेट्रो आता जाणार आहे पुढे वाट. ही एक सेफ्टीच्या मनाने भारी गोष्ट आहे की ज्या साईडला आपलं स्टेशन आहे ना त्या साईडचे डोर उघडतात. आता बघा इकडचे उघडतील, हे बघा उघडले आणि या साईडचे बंद आहेत. त्याच्यामुळं एवढं काय कन्फ्युजन होत नाही आपल्याला. आणि हे अमनदूत स्टेशन येतं आहे आता, हे बघा. आणि खूप असे म्हणजे स्ट्रेट रोड नाही आहे, कर्वच आहेत सर्वजण. इकडून तिकडून इकडे असं पूर्ण वळणाचे रोड आहेत. असे पूर्ण सिटीमधून जाते ना त्याच्यामुळे. दुसरी जाणारी मेट्रो इथं लागलेली आहे
गार्ड आहेत प्रत्येक स्टेशनवर जे सेफ्टीसाठी आहेत आपल्या. आणि जबरदस्त लाईट आहे आता, पूर्ण ओपन आहे ना या साईडनं, सेंट्रलवरनं उजेड येते बघा, असं मस्त वाटते. आता सर्वजण एन्जॉय करतात बघा, डोअरवरनं जाऊन सर्व नजारे एन्जॉय करत आहेत फुल. ओके, आता भारी वाटते एकदम. आता बघा काय झालं, आता एकदा डोअर उघडला होता आणि त्याच्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम आला, तर मग परत एकदा डोअर पुन्हा एकदा ओपन झाले. म्हणजे काय सेफ्टी कन्सर्न असेल ना, म्हणजे काय इश्यू आला ना, तर डोअर बंद झालेला परत उघडतो. पेंदरवरनं निघालो ना की आपण केंद्रीय विहारला 15 मिनटामध्ये पोहोचतो. हा एक जबरदस्त नजारा भेटतो आपल्याला सायन पनवेल हायवेचा. आपण पेंदर स्टेशनवरून निघालो होतो आणि आता 5:25 झाले. ऑलमोस्ट 25 मिनिटाचा प्रवास आहे टोटल कंप्लीट झालेला आहे. आणि खूप चांगला व्ह्यू भेटतो तिकडचा, खारघरला सेंटर पार्कचा एक भेटतो, त्याच्यानंतर आता इथं बेलापूर हायवेला एक भेटतो. चला, आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे आणि आता खूप गर्दी आहे, संध्याकाळ टाईम झाला आहे ना. आणि आपण आता परत बेलापूरला आलेलो आहोत. आणि इकडचा सेकंड नंबरचा जो टेबल आहे त्या दादाने मागाशी खूप मदत केली. जी बेलापूरवरनं मेट्रो गेली ना पेंदरला, ती तिथं 5 मिनटं थांबते आणि 5 मिनटं थांबल्यानंतर परत 5 वाजता सुटली, ती आता 5:25ला पोहोचलेली आहे. अशा प्रकारे पहिल्या नवी मुंबई मेट्रोचा माझा हा प्रवास संपूर्ण झालेला आहे. तर ह्या व्हिडिओसमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्यांचा नक्कीच रिप्लाय देईन. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये, तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.